मित्रमंडळ बांदा 12th मॅन बांदा संघ 12वा खेळाडू बांदा. प्रेक्षकांना एक विनंती आहे, सीमारेषेवरून थोडं मागे बसा. विनंती आहे, खेळाडूंना त्रास होईल असं काही आपलं वर्तन नको आहे, आपण करूया. पंच 1 मिनिट. आतापर्यंत छान सामने झालेत, कृपया किमान 2 फूट मागे बसा. बांदा संघ तुमच्यासाठी सामना थांबलाय, सहकार्य करा मित्रांनो. 12वा खेळाडू प्लीज सेंड युअर 12th मॅन टू द कमेंट्री बॉक्स. बांदा संघ प्लीज कोऑपरेट. धन्यवाद. नमस्कार. देव बरा करो गावाल्यानो. परत एकदा मालवणी केंद्रावर बाबा परब मित्रमंडळाच्या वतीने सगळ्यांचा हात जोडून स्वागत. आजच्या दिवसातलो, आजच्या रात्रीतलो एक हाय व्होल्टेज ड्रामा तुमच्या समोर. सावंतवाडी तालुक्यातले 2 मातब्बर संघ एकमेकांच्या समोर. राजाराम वॉरियर्स तळवडे आणि संजू परब मित्रमंडळ बांदा. बादल एक पारितोषिक आलंय. आता आज आपण ज्यांचा वाढदिवस साजरा केला, लखनभाई मुंबई यांनी सलग 3 षटकारासाठी 3000 रुपये आणि हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय. बादल. पहिल्या चेंडूचा खेळ झालो समाप्त. सिद्धू मोरिये नाम आहे सिद्धू, सगळ्यांच्या परिचयाचा आवडीचो खेळाडू. पहिलो फटको मिडविकेटच्या कपडा वरसून आजच्या दिवसातलो बाहेर पडलो तो उस्मान पटेलच्या बॅटमधून. रायगड का टायगर मैदानावर आग खाऊन इंगळ्या ओकताना पहिलोच फटको आकांड्या पार, षटकार डायरेक्ट चंद्रार. उस्मानने आपल्या खात्याची बोनी केली. रिप्लेमध्ये चेंडू बघा, खोलवर टप्प्याचा चेंडू होतो आडव्या बॅटने मिडॉनच्या कपडावरसून मारलेलो उस्मानचो खूपच सुंदर फटको. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या अर्ध्या डझनावर. बाबा परब मॅजिक ओव्हर, मॅजिक गोलंदाजी अपेक्षित असलेली सिद्धूकडसून आणि ती मॅजिक गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न सुद्धा. रनआउटचा अपील झाला, पण उस्मान पटेलचा रनिंग बिटवीन द विकेट बघा. उस्मान पटेलचा आम्ही कौतुक करतो कॉमेंट्री बॉक्समधून बऱ्याच वेळा. त्या कौतुकात तो खेळाडू असा. बादल एक पारितोषिक आलंय. हुसेन मकानदार जे फिनिशरच्या रूपामध्ये बांदा संघातून खेळायचे, त्या हुसेन मकानदार मित्रमंडळाने बांदा संघाच्या प्रत्येक बांदा संघातील गोलंदाजांनी प्रत्येक विकेटला 500 रुपये ठेवलेले आहेत आणि हॅट्रिकसाठी 2000 रुपये. बांदा संघातील गोलंदाजासाठी 500 रुपये, विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपये. बांदा संघासाठी या बक्षीस हुसेन भाईंकडून. हुसेन भाई मनपूर्वक तुमचा स्वागत असा कॉमेंट्री बॉक्सकडून सुद्धा. 3 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. धावसंख्या स्थिरावली 7 रन्सावर. उस्मान पटेल आणि उस्मानला साथ देण्यासाठी नाशिक का आशिक मुन्ना शेख स्ट्रायकर एंड नॉन स्ट्रायकर एंडवर होतो तो आता स्ट्रायकर एंडवर. मुन्नाचा सुद्धा फटको बघा, लॉंगॉनच्या कपडावरसून बघता बघता चेंडू डायरेक्ट चंद्रार. चेंडू गावलो मुन्ना शेखला त्याच्या स्लॉटमध्ये आणि मुन्ना शेखने पाठवलो समोरच्या प्लॉटमध्ये. षटकारनिशी दोनही बॅटरने आपल्या खात्याची सुरुवात केली. घाऊक स्वरूपात बोनी जका म्हटली जाता. उस्मान पटेलचं षटकार आणि त्यानंतर मुन्ना शेखचं षटकार. धावसंख्या 13 रन्सावर. पहिल्या षटकातल्या 4 चेंडूंचा खेळ फक्त समाप्त. सिद्धू मोरिये, ज्या सिद्धू मोरियेनं सिंधुदुर्ग जिल्ह्यातले अनेक स्पर्धा आपल्या गोलंदाजीच्या जोरावर गाजवले, तो सिद्धू मोरिये. सावंतवाडी तालुक्यातलं आणखी एक गुणवान खेळाडू बॉलिंग मार्कवर दिसता आज संजू परब मित्रमंडळ बांदा संघाच्या वतीने खेळताना. बांदा संघातून खेळणारे अनेक गुणवान खेळाडू, सिंधुदुर्ग जिल्ह्यातले युवा खेळाडू, या सगळ्या युवा खेळाडूंचं स्वागत असा आणि त्या कौतुक सुद्धा असा. संपूर्ण जगभर टेनिस क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूंच्या नावाची दहशत असा, अशा मातब्बर खेळाडूंविरुद्ध खेळताना आमच्या सिंधुदुर्गातले हे युवा खेळाडू. स्ट्रायकर एंडच्या दिशेने मुन्ना शेख, नॉन स्ट्रायकर एंडवर उस्मान पटेल. 4 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. धावसंख्या 13 रन्सावर. थोडा वेळ खेळ थांबलो. स्पर्धेसाठी इलेले शुभेच्छा. लाजरी क्रिकेट कुडाळकडसून आमच्यासाठी शुभेच्छा. शिवशक्ती मंडळ माझगावकडसून शुभेच्छा. बिंग मालवणी या चॅनलकडसून प्रमोदजी आचरेकरांकडसून आमच्यासाठी शुभेच्छा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातली पहिली डे नाईट प्रीमियर लीग जी म्हटली जाता शिरोडा प्रीमियर लीग, त्याचप्रमाणे प्रिन्स समादेवी चषक, मिल्लत ट्रॉफी आयोजन समिती, कलेश्वर चषक, SV ट्रॉफी बांदा, छत्रपती चषक वेंगुर्ला, ह्या सगळ्यांकडसून आमच्यासाठी शुभेच्छा. भाऊ ठाकूर, पिन्या ठाकूर माडखोलचे हे अंडरआर्मचे खेळाडू आहे सर उपस्थित असत, त्यांचं सुद्धा स्वागत असा. आणि त्याचबरोबर 2 एप्रिल कुडामध्ये चौरंगी बारी, गुंडू सावंत, संदीप लोके, दिनेश वागदेकर आणि गावडे बुवा यांची डबल बारी कुडामध्ये 2 एप्रिल रोजी असा.
संजय गावडे माफ करा. फटको मुन्नाचो दोन प्लेयरांच्या कपडावरसून चेंडू आखांड्या पार माटवा पार डायरेक्ट चंद्रार आणि डायरेक्ट कॅमेऱ्यार. तिसरो षटकार ह्या ओव्हरी मधलो षटकारांची धावसंख्या 19 रन्सावर. सलग 3 षटकारासाठी गुणाजी गावडेंकडून 1000 रुपयांचा बक्षीस. वेतीचे आमचं मित्र गुणाजी गावडेंकडून या स्पर्धेत बक्षिसीला सलग 3 षटकारांसाठी. पहिलो षटकार तर बसलो, चेंडू असा हवेत फिल्डर चेंडूच्या खाली आणि वड्यात जाऊन पडलेलो चेंडू. आतापर्यंत अगदी सहज ज्या मुन्नान 2 षटकारांची आतषबाजी केली तो मुन्ना तिसरो षटकार मारण्याच्या नादात तंबूच्या दिशेने परतलो. जर षटकारांची हॅट्रिक झाली असते तर 1000 रुपये मिळाले असते, पण हॅट्रिक करण्याच्या नादात मुन्ना तंबूच्या दिशेने परतलो. आधीच्या चेंडूवर षटकार, पुढच्या चेंडूवर विकेट. मालवणीचा सांगाचा झाला तर घटकेत ऐरार आणि घटकेत बैलार. सचिन आचरेकर मालवणी कॉमेंटेटर त्याच्या भाषेत एका घारी मारणा म्हटला जाता. प्रतीक स्पोर्ट्स कडसून सुद्धा आमच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा इले असत. प्रतीक सावंत तुमचा सुद्धा मनपूर्वक स्वागत असा, आभार असत. चौरंगी डबलबारी 2 एप्रिल गावडे बुवा असत, वागदेकर बुवा असत, लोके बुवा असत आणि गुंडू सावंत बुवा असत आवर्जून या कुडामध्ये. आणि त्यानंतर 9 आणि 10 एप्रिल मुंबईमध्ये सिंधुदुर्ग प्रीमियर लीग मुंबई नेरूळच्या मैदानावर या स्पर्धेचा सुद्धा आवर्जून आस्वाद घ्या. 5 ते 9 एप्रिल साळगावच्या मैदानावर जय भंडारी चषक पहिला बक्षीस जिवंत बकऱ्याचा असा. या स्पर्धेसाठी शुभेच्छा. 5 ते 9 एप्रिल पानपराग उसगावच्या मैदानावर 1.5 लाखाची स्पर्धा. या आयोजन समितीकडून सुद्धा बाबा परब साहेब तुमका शुभेच्छा इलेत. धन्यवाद. पानपराग उसगाव. मैदानावर जाऊया. 3 षटकारांची आतषबाजी. पहिल्याच ओव्हरीत धावसंख्या स्थिरावली 19 रन्सावर. कृष्णा पवार मैदानात पावला टाकताना मुन्ना शेखची जागा घेण्यासाठी मॅन फ्रॉम कुरुडवारा. पहिलो चेंडू फटको तर मोठो लॉंगॉनचं फिल्डर चेंडूच्या खाली मिडॉनच्या वड्यात जाऊन पडलेलो चेंडू. होडावड्यासारख्या एका छोट्याशा गावातलो खेळाडू ज्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक स्पर्धा गाजवली, गेल्याच महिन्यामध्ये खारेपटणची स्पर्धा ज्यांनी गाजवली, तो बबल नाईक मिडॉनवर फिल्डिंग करताना दुसरा कलाम लागला. कृष्णा पवार मैदानावर फक्त हजेरी लावून जाताना. खूप मोठ्या अपेक्षा होते कृष्णाकडून, एक मोठो खेळाडू, पण मोठो फटको खेळण्याच्या नादात इल्या मोठो फटको खेळण्याचा प्रयत्न फसलो आणि कृष्णाच्या नावाचा कलाम लागला. धावसंख्या स्थिरावली 19 रन्सावर. कलाम लागणं म्हणजे काय? 10:30ची मालिका रात्रीचा खेळ चालले. या मालिकेमुळे एक वेगळं वाक्प्रचार मराठी आणि मालवणी भाषेक मिळालो. माधवजी अभ्यंकर यांनी साकारलेली अण्णा नायकाची भूमिका. कोकणात ज्या मालिकेचा शूटिंग झाला आणि जी मालिका जगप्रसिद्ध झाली आमच्या मालवणी भाषेबरोबरच. धावसंख्येचे स्थिरावलेले 19 रन्सावर. दुसऱ्या ओव्हरीची सुरुवात. बॉलिंग मार्कवर सिद्धू वडवडे. फटको तर मोठो लॉंगांच्या दिशेने फिल्डरच्या कपडावरसून चेंडू आखांड्या पार माटवा पार गडग्या पार डायरेक्ट चंद्रार. सिद्धू बॉलिंग मार्कवर. सिद्धूचा सुद्धा स्वागत झाला. पहिल्या चेंडूवर षटकार आणि पहिल्या चेंडूवर विकेट आणि लगेच दुसऱ्या चेंडूवर षटकार. परत एकदा कोंडीचे भाटी आणि भाटीची एक कोंडी या भाऊ नार्वेकरच्या मालवणी म्हणीची आठवण इली. षटकारनिशी धावसंख्या स्थिरावली 25 रन्सावर. 25 रन आतापर्यंत झाले. 8 चेंडूमध्ये 4 षटकार आणि 1 सिंगल, म्हणजे फक्त 5 चेंडू स्कोरिंग शॉट. अपील झाला जोरदार आणि अपिलात पंचांचा बॉट आकाशाच्या दिशेने. अजून या कलाम लागला, सगळ्यात मोठा कलाम. मोठी सुरमई जाळ्यात जका म्हटली जाता मालवणी भाषेत सांगायचा. देवबागच्या दांडीकरांच्या आमच्या मच्छीमारांच्या भाषेत बंपर कॅच. उस्मान पटेल रायगड का टायगर दुर्दैवीरित्या तंबूच्या दिशेने परतताना. 5 चेंडू आणि 13 धावा. 2 षटकारांची आतषबाजी आणि संजू परब मित्रमंडळ बांदा संघाक मिळालेली ही मोठी सफलता. स्ट्रायकर यांच्या दिशेने असलेलो नरसिंग पालनपल्ली मॅन फ्रॉम पुणे आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने रवी आयरे मॅन फ्रॉम नाशिक. तीन गड्यांच्या मोबदल्यात थांबलेली धावसंख्या 25 रन्सावर. 5 षटकांचा सामनो आणि या 5 षटकांच्या सामन्यात आतापर्यंत अतिशय सुंदर फलंदाजी. शिवगर्जना प्रतिष्ठान कांदळगाव सिंधुदुर्ग
अमायरा हाऊसकीपिंग सर्व्हिसेस यांच्याकडून आमच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा असत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातली पहिली मॅन पॉवर सप्लाय कंपनी असाही आमच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिले. धन्यवाद अमायरा हाऊसकीपिंग सर्व्हिसेस, तुमका सुद्धा खूप खूप शुभेच्छा. धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 25 रन्सावर पाव षटकावर इनसाइट आउट फटको खेळण्याचा प्रयत्न होतो. शेवटच्या क्षणी बॅटची कडा घेऊन चेंडू थर्डमॅनच्या दिशेने 1 रन तर मिळतलो. 1 रनसानीची धावसंख्या स्थिरावली 26 रन्सावर 26. आमचे मित्र आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातले नामवंत समालोचक जय भोसले सर, समीर पांढरे सर, अशोक नाईक सर, कृष्णा देवजी सर, भूषण नाईक, काका सावंत, नितीन नाईक या सगळ्यांकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिले. धन्यवाद. सगळ्या समालोचकांचा सुद्धा मनपूर्वक आभार. 1 रन फक्त मिळालो. 1 रनसानीची धावसंख्या स्थिरावली 26 रन्सावर. रवी आयरे स्ट्रायकर यांच्या दिशेने मॅन फ्रॉम नाशिक शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होतो. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या दिशेने होतो. डीप स्क्वेअर लेगवर एक क्षेत्ररक्षक होतो, त्यामुळे फाईन लेगच्या कपडावरसून चेंडू मारण्याचा प्रयत्न. चेंडू मिडल झालो नाही, पण 2 रन मात्र मिळाले. रनिंग बिटवीन द विकेट खूपच सुंदर. या 2 रनसानीशी धावसंख्येत बदल. धावसंख्या स्थिरावली 28 धावा 28. स्कोर रिचेस टू द 28. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 5th डिलिव्हरी. लास्ट बॉल रिमेनिंग. सिद्धू बॉलिंग मार्कवर. आखू टप्प्याचा चेंडू अपर कट आणि स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. पॉईंटच्या वड्यात जाऊन पडलेलो चेंडू. चौथा कलाम लागला. चौथो खेळाडू तंबूच्या दिशेने रवी आयरे, ज्यांनी यापूर्वीच्या मॅचमध्ये 2 षटकारांची आतषबाजी केलेली, तो रवी आयरे सुद्धा मैदानावर फक्त हजेरी लावून परतलो. 2 चेंडूत फक्त 2 धावा. स्थिरावलेली धावसंख्या 28 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. थोडीशी नाजूक अवस्था, पण रन रेट मात्र खूपच सुंदर. दुसऱ्या षटकाचा खेळ झालो समाप्त. 14 धावांची सरासरी पहिल्या 2 ओव्हरीमध्ये. एकूण स्कोर 28 रन्सावर 28/4. सिद्धूचा कौतुक करूचा लागतला. होडावड्यासारख्या की छोट्याशा गावातलो खेळाडू, ज्या होडावड्या गावातलो बबल नाईक मैदानावर दिसता, ज्या होडावड्याचो दाजी नाईक तुमका सगळ्यांका माहिती असा, त्याच होडावड्यासारख्या अगदी ग्रामीण भागातल्या छोट्या गावातलो खेळाडू मैदानावर कमाल केली आणि या ओव्हरीमध्ये 3 विकेट आपल्या नावावर केली. 3 कलमा ज्याने लावली, फक्त 9 धावा खर्च केले, तो सिद्धू. एकदा टाळ्या वाजवूया आपल्या कोकणच्या या सुपुत्रासाठी, होडावड्याच्या या सुपुत्रासाठी. आणि श्यामा, असे खेळाडू जेव्हा पुढे येतात तेव्हा खरोखरच बाबा परब तुमका धन्यवाद देऊचे लागतील. कारण आमचे ग्रामीण भागातले खेळाडू आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेत खेळण्याचं सगळ्यांचं स्वप्न असतं. डे नाईट क्रिकेट खेळण्याचं स्वप्न असतं, पण मोठमोठ्या स्पर्धेची एंट्री फी परवडणार नाही, लांब जाणं शक्य होणार नाही. पण ती संधी बाबा परब तुम्ही आमका मालवणमध्ये उपलब्ध करून दिलात. मनापासून तुमचे आभार. तिसऱ्या ओव्हरीचो खेळ प्रगतीपथावर. बॉलिंग मार्कवर सुजित दळवी, होडावड्याचो आणखी एक खेळाडू. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, स्विच करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काय संपर्क नाही. चेंडू रावलो मेडन. ढोपार टेकून जेव्हा उजव्या हाताचा बॅटर स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू आडव्या बॅटने मारणार, त्याका स्वीप म्हटलं जातं. तोच फटको जेव्हा ऑफ स्टंपच्या दिशेने उलट्या ग्रीपने मारलं जातं त्याका रिव्हर्स स्वीप म्हटलं जातं. पण जेव्हा बॅटर स्विच म्हणजे ग्रीप सुद्धा बदलता, स्टान्स सुद्धा बदलता आणि केविन पीटरसनच्या स्टाईलमध्ये फटको खेळता, त्याका स्विच हिट म्हटलं जातं. यो फटको फाईन लेगच्या कपडावरसून मारण्याचा इरादा होतो. 30 यार्ड सर्कल जो खेळाडू जाता, फील्ड करता, थ्रो करता, तोपर्यंत 2 रन. 2 रनसानीची धावसंख्येत बदल. धावसंख्या स्थिरावली 30 रन्सावर. सुजित दळवी, होडावड्याचा आणखी एक गुणवान खेळाडू. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर आणि फलंदाजीच्या जोरावर ज्याने सामन्यांचे निकाल बदलले, अनेक स्पर्धेंचे निकाल बदलले, असं सुजित दळवी बॉलिंग मार्कवर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालो. धावसंख्या स्थिरावली. स्कोर पावलो 30 रन्सावर. 5 षटकांचा हे सामनो असा. 5 ओव्हरींचा सामनो. 2 ओव्हरी आणि 2 चेंडू समाप्त झाले. तिसरा चेंडू घेऊन सुजित परत एक रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, स्विच करण्याचा प्रयत्न. चेंडू रावलो मेडन. पहिल्या सगळ्याच बॅटरनी षटकारांची आतषबाजी सुरेख केली. उस्मान पटेलचे 2 षटकार, मुन्ना शेखचे 2 षटकार. पण त्यानंतर ही फलंदाजी थोडीशी रुसली की काय राजाराम वॉरियर्स तळवडे संघावर असा वाटाक लागला. आमचेच मित्र, आमचे मार्गदर्शक राजाराम गावडे यांचो हे संघ. ह्यो चेंडू बघा, ह्यो फटको बघा. मिडॉनच्या कपडावरसून बघता बघता चेंडू प्रेक्षकात गडप, इला मनात आणि गेला दुकानात. बऱ्याच कालावधीनंतर एक षटकार बघूक मिळालो. हे षटकार होतो नरसिंगच्या बॅटमधून. यापूर्वीच्या सामन्यात सुद्धा ज्यांनी बहारदार फलंदाजी केली तो नरसिंग. रिप्लेमध्ये बघा, आखूट टप्प्याचा चेंडू. नरसिंग थोडंसं मागे गेलो. बॅकफूट पंच जे का म्हटलं जाता, तो एरियल रूटचो फटको. मिडॉनच्या कपडावरसून षटकार. षटकारनीची धावसंख्या 36.
स्कोर रिचेस टू द 36. सुजित दळवी. 4 चेंडूंचा खेळ संपलो. सुजितच्या 4 बॉलमध्ये 8 रन्स खर्च केले सुजितने आतापर्यंत. स्ट्रायकर यांच्या दिशेने नरसिंग. यापूर्वीच्या मॅचमध्ये जीवदानाचा फायदा उठवत ज्याने एक सामनावीर आपल्या नावावर केले तो नरसिंग. बॅक टू द बॉलर. ह्यो चेंडू मात्र खूपच सुंदर. एक षटकार बसल्यानंतर सुजित दळवीची झाली वापसी. चेंडू रवलो मेडन. धावसंख्या स्थिरावलेली. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालो. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36 रन्सावर. स्टिअर केलो चेंडू कव्हर्स रिजन मध्ये. अबली चव्हाण साहेबांकडून 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचा बक्षीस. लागोपाठ 3 षटकारांसाठी या बक्षीस असा. म्हणजे खेळान कोणाचा पॉट भरला असो जो टोमणो इतकी वर्ष सगळ्यांका ऐकाचो लागा त्याची उत्तर असं दी. खेळान सुद्धा पॉट भरता, खेळान सुद्धा घर चलता, खेळान सुद्धा संसार चलता आणि खेळान सुद्धा बँक बॅलन्स उभं होता. पण त्यासाठी मेहनत लागता. कृष्णा सातपुते सरांकडे किती गाडी असत हे आपण मोजतो. कृष्णा सातपुतेंचे फ्लॅट किती असत हे आपण मोजतो. पण गेली 15 ते 20 वर्ष कृष्णा सातपुतेचा वजन तितक्याच असा ह्या मात्र आम्ही विचारतो. गौरव किती कठीण असतं वजन मेंटेन करणार. तू आणि मी याच्याशिवाय कोण सांगू शकता. आणि ता वजन 20 वर्षात त्याच काट्यावर ठेवणं खरोखरच कृष्णा सातपुते सर म्हणान तुमचा कौतुक असा. यश मिळवणं खूप सोपे असतं पण त्यासाठी मेहनत करण्याची तयारी मात्र खूप कमी लोकांची असता. धावसंख्या स्थिरावली 37 रन्सावर 37. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि बॉलिंग मार्कवर परत एकदा सिद्धू. 2 सिद्धू असत या मॅच मध्ये. 2 बॉलर असत. फटको बघा कव्हर्सच्या कपडावरसून चेंडू बघता बघता आकांड्या पार. परत एकदा षटकार बाहेर पडलो. षटकारनीची धावसंख्या स्थिरावली 43 रन्सावर. फलंदाजी करताना राजाराम वॉरियर्स तळवडे संघ आमचे मित्र राजाराम गावडे साहेबांचो संघ असा ज्या संघान सातरी कर्लीच्या मैदानावर 1 लाखाची स्पर्धा जिंकान आपल्या शिरपेचात मानाचो तुरो खवलो. तोच संघ आज परत एकदा. राजेशजी माळवदे सुद्धा मैदानावर उपस्थित असत. माळवदे साहेब तुमचा सुद्धा कॉमेंट्री बॉक्स कडून मनपूर्वक स्वागत. धावसंख्या स्थिरावली 43 रन्सावर 43. स्कोर रिचेस टू द 43. सिद्धू बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकर यांच्या दिशेने नरसिंग. नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने इस्तियाक. चेंडूचा फटको बघा फाईन लेगच्या दिशेने मारलेलो फटको. 4 रन्स बघता बघता अगदी सहज पूर्ण आणि या 4 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 47 रन्सावर 47. एका महागड्या षटकाच्या दिशेने वाटचाल. 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. पहिले 2 चेंडू फक्त समाप्त झाले. दुसऱ्या बाजून संजू परब मित्रमंडळ बांदा. सावंतवाडीचे नगराध्यक्ष आमचे मित्र संजू परब साहेबांचो संघ. बांदा गावातले युवा खेळाडू सिंधुदुर्ग जिल्ह्यातले युवा खेळाडू घेऊन त्यांनी उतरलेलो संघ. आणि या संघातून खेळणारे आमचे काही जवळचे मित्र रंजन केणी असा, ऋषी हरमलकर असा, सिद्धू मोरिया असा, सुजित असा, दुसरो सिद्धू असा, बबल नाईक असा यांका सुद्धा शुभेच्छा असत. धावसंख्या 47. 47. या बंदुकीची आठवण करून देणारी धावसंख्या 47. 47. नायगावचे निलेश लाड साहेब कॉमेंट्री बॉक्सच्या समोर असत. लाड साहेब तुमचा सुद्धा मनपूर्वक स्वागत असा. इतक्या लांब तुम्ही आमच्या स्पर्धेसाठी कोकणात दिला. तुमचा सुद्धा मनपूर्वक स्वागत. परत एकदा फटको लंगॉपच्या कपडावरसून अजून एक षटकार आणि या षटकारनिशी संघाचा अर्धशतक पूर्ण. राजाराम वॉरियर्स तळवडे संघ टॉस जिंकून घेतलेला निर्णय आतापर्यंत सार्थ ठरवताना या षटकारांनिशी संघाचा अर्धशतक पूर्ण. धावसंख्या आणि स्कोरशीट बघितल्यानंतर असा वाटायला लागला गणेश राऊळ माका विचारींसारखं वाटलं की राजाराम वॉरियर्सचे जे तळवड्याचे जे बॅटर असत शाळेत गेल्यानंतर मास्तरांनी त्यांना 1 ते 5 आकडे शिकवले की डायरेक्ट 6 पासूनच सुरुवात केला शिकवक. जो येता तो वाहत्या गंगेत हात धुवून घेता. मुगड्यान रेच काढणारी बॅटिंग, पाठभर वळ काढणारी फलंदाजी, कुळीत उपडी करणारी बॅटिंग आणि मुगड्यान रेच काढणारी कामगिरी. धावसंख्या स्थिरावली 53. 53. नरसिंग. पटको बघा नरसिंगचो. कौतुक करूचा तितक्या थोडा असा नरसिंगचा. नरसिंह अवतार तुमका सगळ्यांका माहिती असलो पण ह्यो नटराज अवतार बघा नरसिंगाचो. काय खाऊन इलो नरसिंग. राजाराम वॉरियर्स राजाराम गावडे साहेब मॅच संपल्यानंतर उत्तर द्या काय म्हणा नेमका खाऊक घातलात. आग खाऊन इंगळे ओकणारी कामगिरी नरसिंगाची. सलग 2 षटकार सलग 3 षटकारांका बक्षीस इला 1000 रुपयांचा. बघूया नरसिंग. 1 नाकार मुटको जर तू या बॉलवर मारलंस तर तुझ्यासाठी बक्षिसा असत. बक्षिसांची रांग असा. मगाशी पार्कर फायरवर्क्स फटाक्यांची आतषबाजी बघलात अगदी तशीच बक्षिसांची सुद्धा आतषबाजी असा. गणपती पोचवताना जशी लाह्याची खिरापत वाटली जाता तशी बक्षिसांची खिरापत असा. या बॉलवर जर तू षटकार मारलंस तर तुझ्यासाठी
लॉंग ऑनच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या खाली होतो, फिल्डरच्या कपडावरसून चेंडू आखाड्या पार, डायरेक्ट चंद्रार आणि सलग 3 षटकांनिशी बक्षिसांचो मानकरी ठरलो. गुणाजी गावडे यांच्याकडून 1000 रुपयांचो मानकरी षटकारांच्या आणि आबली चव्हाण साहेबांकडून 1000 रुपयांचा बक्षीस. एकदा टाळी वाजवूया नरसिंगसाठी. नरसिंग पालनपल्ली मॅन फ्रॉम पुणे, संपूर्ण स्पर्धेतलो हायएस्ट रन मेकर नरसिंग. नरसिंगचा कौतुक करूचा लागा तर आपण शाळेत असताना श्यामा मिडास टच नावाच्या राजाची गोष्ट ऐकलेली. मिडास नावाचा राजा होतो, हात लावल्यान काय सोना करी गोष्टींचा. ऐसर नरसिंग तसो असा, बॅटिक लागलो रे लागलो बॉल की चौकार नाही तर षटकार ठरलेलो असा. आतापर्यंत एकही चेंडू ज्यांनी मेडन खेळान काढलो नाही. नरसिंग पालनपल्ली या पूर्वीच्या मॅचमध्ये नरसिंगला 0 रन्सावर जीवदान दिलेला. त्या 0 रन्साचा जीवदानाचा फायदा उठवून त्यांनी 21 रन करून मॅन ऑफ द मॅच नावार केली. आणि या मॅचमध्ये सुद्धा हायएस्ट रन मेकर 39 रन्सावर. नरसिंग, तुझ्या कानापर्यंत आवाज जायत असत तर ऐकान ठेव, संपूर्ण स्पर्धेतलो ह्यो 20व्या क्रमांकाचा सामनो असा आणि 20 सामन्यात 12 ते 13 वेळा बॉलरने मॅन ऑफ द मॅच घेतली. आता तुका संधी असा, 5 विकेट हॅट्रिक बॉलरने केली, 2 मेडन ओव्हर केले, पण आतापर्यंत एकही 50 बघूक नाही असा. पहिली 50 मारण्याची संधी तुका असा नरसिंग पालनपल्ली. तुका मालवणी भाषा कळता की नाही माका माहिती नाही, पण मालवणी भाषेतले भावना तुझ्यापर्यंत नक्की पोचतले. कारण हैसर जशी लाईव्ह असा तशीच आणखी एक हैसर सिस्टीम ठेवली असा, ती असा टेलिपथी. टेलिपथीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात जा काय येता त्या सांगण्याची जबाबदारी माझी असा आणि माझ्या मनातला ऐकण्याची जबाबदारी तुझी असा. धावसंख्या स्थिरावली 66. 6चो डबल गेम, सख्याचो डबल गेम म्हटलं जाता. आणि त्या खेळातले जे कोण असत त्यांच्या माहितीसाठी आज त्याच आकड्यान कमाल सुद्धा केलेली असा. धावसंख्या 66 रन्सावर 6चो डबल गेम. बॉलिंग मार्कवर आयुष नाईक, बांदा गावचो हे गुणवान खेळाडू. ज्या बांदा गावान राम भरोसे बांदा अचानक बांदा सारखे दर्जेदार संघ आपणाक सगळ्यांका दिले, त्याच बांदा गावचो हे गुणवान खेळाडूंचा संघ संजू परब मित्र मंडळ बांदा संघ. या संघासमवेत असणारे आमचे मित्र हुसेन भाई मकानदार, तुमचा स्वागत तर असा. आणि काल 2 दिवसापूर्वी आमच्या ज्या मित्राचा वाढदिवस झालो, बांद्याचा सुपुत्र साई काणेकर, तुझा सुद्धा स्वागत. काय मैदानावर थोड्या वेळासाठी खेळ थांबलो, बघूया काय होता मैदानावर. थोड्या वेळासाठी थांबलेलो खेळ असा. स्पर्धेसाठी सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी शुभेच्छा दिले त्या सगळ्यांचे मनापासून आभार असत. नरसिंग पालनपल्ली मैदानावर आग खाऊन इंगळे ओकताना आणि घड्याळात वाजलेले 12:49 झाली. 2 वाजेपर्यंत नरसिंग पालनपल्लीची बॅटिंग बहरलेली तुमका बघूक मिळतली. 2 वाजल्यानंतर काय होत सांगू घेणार नाही, कारण 2 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत सगळे पुणेकरी झोपतात. तर दुपारचा टायमिंग असा, रात्रीचा नाही असा, तरी सुद्धा बघा नरसिंग पालनपल्ली काय करता. धावसंख्या स्थिरावलेली 6चो डबल गेम. याच आकड्यावर धावसंख्या येऊन का थांबली श्यामा, कारण काय असतात. श्यामा 6च्या डबल गेमवर धावसंख्या येऊन थांबली आणि लाईट थोड्या वेळासाठी व्यत्यय येलो. ह्याचं कारण आजचो दिवस त्या आकड्याचो असा. काय झाला त्या आकड्यावर त्याची गणिता असत तर बघूया, थोड्या वेळानं ऐकूया. मैदानावर स्थिरावलेली धावसंख्या पहिल्या ओव्हरीत सिद्धू मोरियाचे 19 रन, दुसऱ्या ओव्हरीत दुसऱ्या सिद्धूचे 9 रन, तिसऱ्या ओव्हरीत सुमजित दळवीचे 9 रन, सिद्धूचे परत एकदा 29 रन. खूपच महागडी गोलंदाजी. आणि या 4ही ओव्हरीमध्ये कॉमन आकडा असा तो 9चो. 4ही आकड्यामध्ये 9चो आकडो कॉमन. आणि श्यामा, मालवणमधले बरेचसे गोष्टी जेव्हा आपण सांगतो तेव्हा काही गोष्टींचा उल्लेख होणं गरजेचं असतं. मालवणची शान असणारे काही गोष्टी, मालवणचे प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर मैदानावर असत. मालवणच्या शहराचा वैशिष्ट्य असं काही नावं, अगदी आगळी वेगळी नावं असत, ती फक्त आणि फक्त संपूर्ण जगात फक्त मालवणमध्ये ऐकायला मिळतात. त्यापैकी एक नाव असा कॅप्टन कुक. तुमका सगळ्यांका मालवणचे जे जुने प्रेक्षक असतात त्यांना कॅप्टन कुक ह्या नाव माहिती असताना.
त्याचबरोबर जगमा टिकम देवबागचो असा किस्मे कितना हे दम वो हे जगमा टिकम ह्या नाव सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या परिचयाचं असताना. लपाक छपाक ह्या सुद्धा नाव मालवणमध्ये फेमस असा तुमच्या सगळ्यांच्या कानावरसून गेलेलं असताना. खुटॅक पॅन्ट हे सुद्धा एक शब्द मालवणमधलो लई फेमस असा. मुस्क्याबन नावाची व्यक्ती तुमका सगळ्यांका ऐकलेली असतली बघितलेली असतली. बांचिम्मा बाबा बांची हे एक आगळो वेगळो शब्द ह्यो फक्त मालवणातच ऐकलेलो असा. काही वर्षापूर्वीच्या लोकांनी नक्की ऐकलेलो असलो. साग मामा नावाची व्यक्ती होऊन गेली ती सुद्धा मालवणमध्ये होती. साग मामा काय करीत आम्ही सगळ्या सांगू शकणे नाही. गोईचो पाय नावाची व्यक्ती सुद्धा अजय शिंदे सर गोईचो पाय नावाचा माणूस सुद्धा मालवणमध्ये होऊन गेलो. त्याचबरोबर जगू नावाच्या व्यक्तीचं एक वाक्य लय फेमस होता, जावा खवळी खाऊन सुखी रवा. त्याचबरोबर सायकलचं सुपरस्टार जे का म्हटलं जातं असं कोचो सुद्धा मालवणमध्ये होऊन गेलो. आणि मुस्क्याबन अनपानी बन हे वाक्य नितीन सर मालवणमध्ये लय फेमस झालेलं वाक्य. म्हणजे मालवणची जशी ओरोसकरांची सुतारफेणी जशी प्रसिद्ध असा त्याचप्रमाणे अगदी प्रसिद्ध असलेले हे काही गोष्टी असतात. जशी भगवानकडची उसळपुरी असा, कामतेकरांकडची शेवबुंदी असा, गव्हाणकरांकडची मिसळ असा, राणे कोल्ड्रिंकचा कॉकटेल असा, अगदी तसेच फेमस असलेले हे मालवणचे काही गोष्टी असत. आणि मालवणच्या गोष्टींबरोबर मालवणची माणसासुद्धा खूपच प्रसिद्ध. क्रिकेटच्या कोचिंगसाठी जा नाव संपूर्ण जगात आदरान घेतला जाता. सचिन रमेश तेंडुलकर सरांचे कोच सन्माननीय रमाकांत आचरेकर सरांचं नाव खूप आदरान घेतलं जातं. आणि त्यांच्या बरोबरीन पांडुरंग साळगावकर सरांचं नाव सुद्धा. कालनिर्णयाच्या माध्यमातून संपूर्ण जगाक ज्यांनी कॅलेंडर दाखवला ते जयंतराव साळगावकर सुद्धा आमच्या मालवणचे सुपुत्र असत. मूर्तिकार श्याम सारंग आणि राम सारंग हे सुद्धा आमच्या मालवणचे. अख्ख्या जग लालबागच्या दर्शनासाठी लालबागमध्ये जाता. त्या लालबागची मूर्ती कोण बनवता? रेवतळ्यातले व्यंकटेश कांबळी मूर्तिकार असत आमच्या लालबागच्या राजाचे. चित्रकार बलवंत चिंदरकर सर यांचा नाव सुद्धा खूप आदरान घेतला जाता. पेंटर सदाशिव मुंडगेकर यांनी काढलेली चित्रा जर तुमका काहीतरी भेटली तर आवर्जून बघा. आणि नाट्य क्षेत्रात जा नाव संपूर्ण जगात आदरान घेतला जाता. कैलासोसी मच्छिंद्र कांबळी मालवणी भाषेक ज्यांनी वलय प्राप्त करून दिला. शेक्सपियरने किती नाटकं लिहिली त्याका बर्नॉल्ड शॉने आव्हान दिला, जितकी नाटकं तू लिहिलंस त्याच्या डबल नाटकं मी लिहितलंय. शेक्सपियरने किती लिहिली? 36 लिहिली की 35 लिहिली, थोडंसं वाद असा त्याच्यावर. बर्नॉल्ड शॉचा आव्हान होता मी डबल लिहितलंय. 72 त्याका लिहूक जमली की नाही माहिती नाही. पण नाटकाच्या बाबतीतला वर्ल्ड रेकॉर्ड कोणाच्या नावावर असा? 5000 शो करणारा एकमेव नाटक जगातला असा तर म्हणजे मालवणी वस्त्रहरण. एकदा टाळ्या वाजवूया ज्या बाबूजींसाठी, टाळ्या वाजवूया वस्त्रहरणासाठी आणि टाळ्या वाजवूया आमच्या मालवणी भाषेसाठी. त्या मालवणी भाषेबरोबरच आमच्या नाट्य क्षेत्रात मालवणचं नाव ज्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात नेऊन ठेवला कमलाकर सारंग आणि त्यांच्या बरोबरीन मामा वरेरकर. तुम्ही सुद्धा शान असात आमच्या मालवणची. मालवणचे हे सगळे सुपुत्र ज्यांनी मालवणचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात नेऊन ठेवला. या सगळ्या नावांका मानाचो मुजरो असा सलाम असा बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण क्रिकेट असोसिएशन आयोजित माजी खासदार निलेशजी राणे साहेब चषक स्पर्धेच्या निमित्तान मैदानावर थोडं वेळ थांबलेलो खेळ. एक ट्रायल चेंडू असेल का? ट्रायल चेंडू आहे, फक्त नोंद घ्या, फक्त नोंद घ्या. ही ट्रायल चालू आहे, लाईटची ट्रायल चालू आहे. येस सर, बॅटर आर रेडी. कौतुक करूया या बॅट्समनांचा, बॅटरांचा. टाळ्यांचो गजर करूया आमच्या या खेळाडूंसाठी. हेका खिलाडू वृत्ती म्हटली जाता. शो मस्ट गो ऑन हे वाक्य किती महत्वाचं असा नाट्य क्षेत्रात सगळ्यांका माहिती असा. ताच वाक्य क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा शो मस्ट गो ऑन. किती अडथळे येऊन दे, 50 साठी 11 रन्सांची गरज असा. 39 वैयक्तिक रन्सावर पालनपल्ली फटको मोठो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या खाली आणि वड्यात जाऊन पडलेलो चेंडू. रंजन केणी मळगावचो सुलतान जे का म्हटलं जाता त्या रंजन केणीन टिपलेलो झेल आणि या चेंडूवर नरसिंगच्या नावाचा कलाम लागला. पण बाद होण्यापूर्वी नरसिंगने सगळी जबाबदारी पार पाडली. 13 चेंडूत 39 धावांची कामगिरी करून आपल्या संघात फ्लाइंग स्टार्ट ज्यांनी मिळवून दिले. टाळ्यांचो गजर करूया. मॅन फ्रॉम पुणे नरसिंग पालनपल्ली. 5 षटकार आणि 1 चौकारानिशी 14 चेंडू 39 धावा.
66 रन्सावर स्थिरावलेली धावसंख्या. बरेचसे पुणेकरी दुपारी 2 ते 4 झोपतात या माहिती होता, पण रोहन रात्रीचे सुद्धा 1 वाजता पुणेकरी झोपतात अशी बातमी तू सांगलेलंस, त्यामुळे आमका सुद्धा भीती वाटत होती. आणि अगदी तीच भीती मैदानावर खरी ठरली. नरसिंगची जागा घेण्यासाठी भूषण गोळे, ज्या भूषण गोळेनं आपल्या गोलंदाजीच्या जोरावर सिंधुदुर्गातली अनेक मैदानं गाजवली, तो भूषण गोळे नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन आणि इस्तियाक स्ट्रायकर यांच्या दिशेन. डावखुऱ्याचा जो इस्तियाक सामन्यात अजून ज्याची बोनी करणा बाकी असा, बोनी करणा म्हणजे पहिलो रन्स ज्याचो बाकी असा. शेवटच्या ओव्हरीचो 1 चेंडू समाप्त झालो. 5 चेंडूंचो खेळ शिल्लक. राजाराम वॉरियर्स तळवडे संघ एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेन फुलटॉस चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होतो. या संपूर्ण स्पर्धेत दिसणारे चेंडू असत फुलटॉस कंपनीचे, समोर दिसणारे स्टम्प्स असत फुलटॉस कंपनीचे. या स्पर्धेत स्पॉन्सरशिप असा फुलटॉस कंपनीची. पंचांचो चेंडू फुलटॉस चेंडू, नो चेंडू फ्रीटचं चेंडू. मालवणी भाषेत सांगायचं तर बाबा गेलो पंढरपुरा, इलो तरी वडे आणि ना इलो तरी वडे. फ्रीटच्या चेंडूवर बॅटर बाद होण्याचे 3 चान्सेस. एक रनआउट तुमका सगळ्यांका माहिती असा. हँडल दी बॉल, हिट दी बॉल टॉईस आणि ॲब्स्ट्रक्ट दी फील्ड हे इतर प्रकार असत, ज्याचे मिळून 2 प्रकार काउंट केले जातात. सध्याच्या घडी क्रिकेटमध्ये 10 प्रकार असत बाद होण्याचे आणि फ्री हिटवर एकूण 3 प्रकारे बॅटर बाद होऊ शकता. फक्त 5 मिनिटांची विश्रांती असलेली आणि 5 मिनिटात परत एकदा तुम्ही तुमच्या समोर सगळेजण तेव्हा समुद्राची मजा लुटायचो तुमचो इरादो असता. जरूर या समुद्राखालचा विश्व सुद्धा बघा. 726 किलोमीटरची किनारपट्टी लाभली आपल्या महाराष्ट्रात आणि त्या किनाऱ्याखाली, त्या पाण्याखाली सुद्धा बराच काय असा. अमर टिकम आणि त्यांचे सहकारी वाढ बघतात. जरूर या आशा स्कुबा डायव्हिंग अगदी कमी खर्चात आणि रिझनेबल रेटमध्ये समुद्राखालची आणि पाण्याखालची जागा आणि पाण्याखालचा विश्व तुमका दाखवण्याचा प्रयत्न.
हॅलो, फक्त 5 मिनिटांमध्ये लाईटचा व्यत्यय दूर होईल, प्रेक्षकांनी याची नोंद घ्यावी. उर्वरित सामने त्यानंतर सलग खेळवण्यात येतील. फक्त 5 मिनिटं. लाईटचा व्यत्यय आहे हा 5 मिनिटांमध्ये दूर केला जाईल. तोपर्यंत आपण ब्रेक घेऊया. मंचेकर वडापाव चहा पाणी चालू आहे. आचरेकर चिकन पाव, अभिषेक हॉटेल, थोडक्यात तिकडे खाऊ गल्लीच आहे. तिकडचा आस्वाद घ्या. फक्कड चहा प्या. साखरेपेक्षा गुळ भारी, कारण तो आहे आरोग्यकारी. किचन कल्लाकारमध्ये आपलं ऐकलं असेल. गुळाचा चहा हा आरोग्याला फार चांगला असतो. चहा वगैरे घ्यायला हरकत नाही. फक्त 4 मिनिटांमध्ये उर्वरित सामने सुरू होतील. एक जॉईंट मारायचं काम चालू आहे, ते झालं की लगेच सुरुवात होईल. मित्र हो, आपण आज तिसऱ्या दिवशी पण या स्पर्धेचा आस्वाद घेत आहोत. ताबडतोब फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. या मैदानावर ज्या निलेश चषक 2022 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सुरू आहे, साहेबांचा वाढदिवस आज आपण साजरा केला. मैदानाची टेक्निकल जबाबदारी प्लेबॉईज संघामधून जे ओपनिंग फलंदाज म्हणून खेळायचे ते आमचे मित्र पप्पू कदम यांच्याजवळ आहे. पप्पू कदम, पप्पू कदम जातीनिशी त्या ठिकाणी मैदानावर ही कामगिरी पाहत आहेत. लाईट्स चालू झालेले आहेत. जोरदार टाळ्या वाजवूया आपण राजू वडवलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी. मित्रांनो, चहा असेल तर बाजूला ठेवा आणि टाळ्या वाजवा, आपल्याला विनंती आहे. मैदानावरती खाऊ गल्ली आहे, तिथे जरा थोडं वेस्टेज सामान जे आहे ते डस्टबिनमध्ये टाकलं तर फार बरं होईल. उद्या सकाळी 7:30 वाजता जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल सुरू होतं. तिथे पालक येतात, लहान लहान मुलं येतात. कोणताही अडथळा आणि त्यामुळे क्रिकेट आपलं बदनाम होईल अशा पद्धतीचं कोणतंही आपण वर्तन करू नये असं वाटतंय, आणि आपण करणार नाही याबद्दल बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण स्पोर्ट्स असोसिएशनला खात्री आहे. मालवण एज्युकेशन सोसायटी, टोपीवाला बोर्डिंग मैदान, देखणं तळ कोकणातील, पश्चिमेच्या दिशेने खारा वारा, पूर्वेच्या दिशेने साईबाबा बसलेत नजर ठेवून, आणि या संपूर्ण वायव्येच्या दिशेने गोपाळकृष्ण महाराज आहेत. त्यामुळे या मैदानाला कधीच काही कमी पडत नाही. कुठलीही स्पर्धा इथे ही अप्रतिमच होते. पप्पू कदम आलेले आहेत. त्यांनी आपली टेक्निकल अधिकारीची जबाबदारी फार सुंदर सांभाळली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. पप्पू कदम. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सर, मैदानाच्या दिशेने जाऊया. फ्री हिटचा चेंडू असा बाबा गेलो पंढरपुरा, इलो तरी वडे,
नाही लो तरी वडे असो वड्याचो चेंडू, फ्री हिटचो चेंडू, पंढरपूरचो चेंडू भूषण गोळेसाठी आयुष नायकाचो. लॉंग ऑफच्या दिशेन फटको तर सुंदर असा 1 रन मिळतो. फिल्डर येता फील्ड करता तोपर्यंत 1 रन. एका रनसानीची धावसंख्या 67 रनचावर 68 माफ करा 69 रनचावर 69. वेगवेगळे जर्सी क्रमांक रोहन आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये सांगतो, पण तुका सुद्धा माहिती नसत एका जर्सी क्रमांकावर बऱ्याच देशांमध्ये बंदी असा, एका देशामध्ये तर असाच असा आणि ती जर्सी क्रमांक 69 असा. धावसंख्या त्या जर्सी क्रमांकावर येऊन स्थिरावली आणि ही जर्सी क्रमांक श्रीलंकेच्या एंजिलो मॅथ्यूसच्या पाठीवर दिसता. आता का बंदी आहे त्या क्रमांकावर त्याचं कारण माका माहिती आहे, पण मी ग्राउंडवर सांगू शकणार नाही. फुल टॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या खाली वड्यात जाऊन पडलेलो चेंडू. अजून या कलाम लागला. इश्तियाक जो आतापर्यंत खूप वेळ फलंदाजी करत होतो, इश्तियाक फक्त एका रनचावर. थर्ड अंपायर बघूया पंचांचा निर्णय काय आता. फुलटॉस चेंडूवर फटको तर मोठं होतो. थर्ड अंपायरचा निर्णय. थर्ड अंपायर तपासलो जातलो आमचे पंच मंगेश धुरी सर आणि मैदानातले पंच उमेश मांजरेकर सर आणि त्यांच्या साथीन दीपक धुरी सर आणि अमरज अल्मेडा सर, मालवणचे पंचपुत्र संपूर्ण स्पर्धेत पंचांच्या भूमिकेत. पंचांचो इशारो नो चेंडू. परत एकदा फ्री हिटचो चेंडू. जीवदान मिळालं. इश्तियाकला मिळालेला जीवदान 2 रन्स मिळाले या चेंडूवर. ज्या चेंडूवर बॅटर बाद होतो त्या चेंडूवर मिळालेला जीवदान 2 रन सुद्धा मिळाले. परत एकदा फ्री हिटचो चेंडू. परत एकदा पंढरपूरचो चेंडू, वड्याचो चेंडू. धावसंख्या 71 रनचावर. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने राजाराम वॉरियर्स तळवडे संघ. बॉलिंग मध्ये झालेलं चेंज मैदानावर सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचो बाहुबली दाजी नाईक मैदानावर हजर असा. दाजी तुझा सुद्धा मनपूर्वक स्वागत. हुडाहुडा गावचं सुपुत्र दाजीचा स्वागत. बॉलर चेंज, बॉलर बदलूचो लागतलो. याचं कारण 2 बिमर जेव्हा पडले जातात तर 2 बिमर एखाद्या बॉलरच्या हातातून सुटतात बॉडी लाईनचे, तेव्हा बॉलर त्या मॅच पुरतो बाद केलो जाता. न्यू बॉलर बॉलिंग मार्कवर प्रथमेश निब्रे, मॅन फ्रॉम बांदा. फ्रीटचं चेंडू मिड विकेटच्या कपडावरसून टांगा पलटी, घोडे फरार, षटकार, डायरेक्ट चंद्रार. षटकारनिशी धावसंख्या 7 डबल गेम 77 रनचावर 77. शेवटच्या 4 चेंडूंचं फक्त खेळ शिल्लक. प्रथमेशचो चेंडू रिप्लेमध्ये बघा किती सुंदर फटकवतो भूषण गोळेचो. मिडॉनच्या कपडावरसून अजून एक षटकार. या षटकारनिशी धावसंख्या 77. संपूर्ण स्पर्धेतली सगळ्यात मोठी धावसंख्या उभारण्याच्या मार्गावर. 82 धावा या स्पर्धेतली सगळ्यात मोठी धावसंख्या तुम्ही बघितली. रनआउट करण्याचा प्रयत्न होतो. प्रथमेशचो चेंडू रावलो मेडन. 2 चेंडूंचं शेवटच्या खेळ शिल्लक. शेवटच्या 2 चेंडूवर 2 नाकार मुटके जर भूषणने मारले तर या सामन्यात मोठी टोटल तुमका बघूक मिळतली. भूषणचा प्रयत्न आडव्या बॅटचो, बॅट आणि बॉलचो काही संपर्क नाही. विकेट किपर थोडंसं बीट झालो. 1 रन मिळालो आणि एका रनसानिशी धावसंख्या स्थिरावली 78 रनचावर 78. 2,36,000 लोकांनी आजच्या दिवसाची स्पर्धा बघितली. गौरव उद्या दिवस ह्यो जेव्हा होतलो साधारण 4-5 तास लाईव्ह टेलिकास्ट बंद झाल्यानंतर ह्यो आकडो 3 लाखाच्या वर गेलेलो असलो. 3 लाख लोक आजच्या दिवसाची स्पर्धा बघतले. एकदा टाळी वाजवूया बाबा परब यांच्या आयोजनासाठी आणि खासदार निलेशजी राणेसाहेब चषकासाठी. खूपच सुंदर स्पर्धा. पहिल्या दिवशी 1 लाख, दुसऱ्या दिवशी 1.5 लाख आणि तिसऱ्या दिवशी 2.5 लाख. म्हणजे उद्याच्या दिवसात 5 लाखाचा टार्गेट असतला. 5 लाखाच्या वर लोक उद्याच्या एका दिवसामध्ये हिट्स असतले आमच्या या स्पर्धेसाठी. आणि मैदानावरचं हे रसिक राजा, मैदानावर उपस्थित असणारे हे प्रेक्षक, तुमचा सुद्धा मनपूर्वक स्वागत. टप्प पडल्यानंतर थोडीशी उसळी घेणारो चेंडू मिड ऑफच्या दिशेने. 1 रन पूर्ण झालो. फक्त 1 रनसावर समाधान. 1 रनसानिशी इनिंगचो खेळ झालो समाप्त. 5 षटकांची झाली सांगता. टॉस जिंकून घेतलो. बॅटिंगचो निर्णय राजाराम वॉरियर्सने आणि या बॅटिंगचो निर्णयाचो पुरेपूर फायदा उठवलो रायगडच्या, नाशिकच्या, पुण्या, मुंबईच्या सगळ्या खेळाडूंनी. 5 ओव्हरीमध्ये मोठो डोंगर उभं केलो आणि हो डोंगर असा, डोंगराएवढी धावसंख्या असा ती
79 रन्सांची डॉक्टर दर्शन खानोलकर यांनी कृपया मंचावर यायचं आहे. 80 रन्सांचा टार्गेट, 80 रन्सांचा पाठलाग, 80 रन्सांचा टार्गेट. संजू परब मित्रमंडळ बांधा पार करता की राजाराम वॉरियर्स तळवडे 79चो बचाव करता या सांगण्यासाठी मायक्रोफोनवर ऐकूया आवाज नाना नाईक यांचो. अजय शिंदे सर मालवणी कॉमेंट्री सांगता 2 मिनटं घेऊ काय सर, बोला. सन्माननीय डॉक्टर दर्शन खानोलकर यांचं स्वागत होत आहे. बऱ्याच ठिकाणी एक गाव एक संघ अशी स्पर्धा आपण बघतो आणि कधी कधी मनात येतात जर एकाच आडनावाचे प्लेयरांची जर टुर्नामेंट भरवली तर. सिंधुदुर्गात काही गाव असत त्यामध्ये असे टीम असत की एका आडनावाचे टीम उभे करू शकतात. गोव्यातली एक टीम असा न्हावेलीची सगळे गावच उभे राहू शकतात आणि तशी कास गावाची एक टीम असा माऊली कास सगळे पंडित उभे राहू शकतात. तसंच एक गाव असा शिंदे सर तो कांदळ गाव असा आणि कांदळ गावातले 3 सुपुत्र जे डॉक्टर शिरीष कुमार कदम, त्याच्या पाठोपाठ पप्पू कदम आणि नानू नाईक, प्लेबॉयज मालवण संघातर्फे खेळलेले हे खेळाडू असतात. प्लेबॉयज मालवणचे डॉक्टर शिरीष कुमार कदम आणि मैदानावर उपस्थित असलेले पप्पू कदम, तुमचा मनपूर्वक स्वागत असा. आणि या कांदळगावच्या संघाचा वैशिष्ट्य असा की कांदळगावमध्ये साधारण 40 कदम आडनावाचे खेळाडू असत. म्हणजे अख्खी प्रीमियर लीग भरवली जाता. पहिल्या वर्षी जेव्हा IPL झाली तेव्हा पहिल्यांदा KPL भरवली गेली. ती कांदळगाव प्रीमियर लीग नव्हती, ती कदम प्रीमियर लीग होती. एकदा सगळ्या कदमांसाठी टाळ्यांचा गजर करूया. पप्पू कदम आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये असणारा आमचा मित्र रोहन कदमसाठी टाळ्यांचा गजर करून मायक्रोफोनवर ऐकूया आवाज नाना नाईकाचो. घरात भय बापाशीचो, रानात भय वाघाचो, 10:30च्या मालिकेत भय अण्णा नाईकाचो, क्रिकेटच्या मैदानावर भय होडावड्याच्या दाजी नाईकाचो आणि कॉमेंट्रीमध्ये नाना नाईकाचो. तुषारदादा कोर यांच्याकडून मामोली टीमसाठी शुभेच्छा. जॉमी ब्रिटो, खरंच धन्यवाद आपल्याला. लाईट आता जी गेली होती ती जॉमी ब्रिटो यांनी आपल्या अथक प्रयत्नाने ती पुन्हा आणलेली आहे. मैदानाचं सौंदर्य जॉमी तुमच्यामुळे, त्यामुळे धन्यवाद तुम्हाला. धन्यवाद बादल सर, धन्यवाद शिंदे सर. बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानं क्रिकेटचा महासंग्राम रंगतोय. या मैदानामध्ये सामना रंगतोय राजाराम वॉरियर्स आणि संजू परब मित्रमंडळ बांधा. काहीशा तांत्रिक अडचणींमध्ये देखील क्रीडा रसिकांचं आभार मानावे तेवढे कमीच. लाईटची तांत्रिक अडचण या ठिकाणी निर्माण झाली, परंतु क्रीडा रसिक मात्र आपल्या जागेवर हल्ला नाहीत. आपल्याला कोटी कोटी प्रणाम क्रीडा रसिक हो. हा सामना रंगतोय स्ट्राईक एंडवरती. रंजन केनी, बबल नाईक नॉन स्ट्राईक एंडवरती. अतिशय सुंदर चेंडू, पहिल्या चेंडूचा मारा पाहायला मिळतोय. 80 धावांचा पाठलाग करण्यासाठी या मैदानामध्ये पाहुलं पडली त्या दोन्ही सलामीवीरांची. गोलंदाजांच्या रूपानं बिलाल शेख गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. पाहायचंय बिलाल शेख कोणत्या प्रकारची अस्त्र वापरतोय. समोरील फलंदाजाला आक्रमण करावं लागेल 80 धावांचा पाठलाग करत असताना. 30 चेंडू आणि 80 धावा हे विजयाचं समीकरण सोडवताना अतिशय सुंदर चेंडू, अपकट पद्धतीचा चेंडू, थेट यष्टीरक्षक हातामध्ये चेंडू विसावला जातोय. चेंडू जातोय निर्धाव. अतिशय सुरेख मारा बिलाल शेख नावाच्या गोलंदाजाकडून. सलामी रंजन केनी यांच्याजवळ कोणत्या प्रकारचं उत्तर नव्हतं. हा सामना निश्चितच मोठी धावसंख्या उभारतोय, तो म्हणजेच राजाराम वॉरियर्स क्रिकेट संघ प्रथम नाणेफेक जिंकतोय. फलंदाजी करण्याचा योग्य निर्णय या मैदानामध्ये. आता मात्र ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती ताबा मिळवतोय, चेंडूची परती करतोय आणि 80 धावांचा पाठलाग करण्यासाठी एकेरी धावांना सुरुवात करतोय, तो म्हणजे संजू परब मित्रमंडळ बांधा. निश्चितच संजू परब मित्रमंडळ बांधा या संघाला या मैदानात विजयाच्या दिशेनं
पावलं टाकायची असतील तर निश्चितच आयुष्यात सर्व हरलात तरी चालेल, पण हिंमत मात्र कधीच हरवू नका. जर हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते आणि हीच प्रेरणा घेऊन या मैदानात झुंजावं लागेल. एक कडवी झुंज द्यावी लागेल त्या समोरच्या संघाला आणि मिळालेलं जीवदान या मैदानामध्ये डावखुऱ्या शैलीचा फलंदाज बबल नाही केला. आणि निश्चितच हे जे संधी मिळते या मैदानात ती पुन्हा संधी मिळत नाही, परंतु या मैदानात गोलंदाज बिलाल शेख याच्या गोलंदाजीमध्ये अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण करता करता चेंडू मात्र जमिनीला दान केला. तो बिलाल शेख यांनी पाहायचा मिळालेला जीवदानाचा यानं किती धावा जमवतोय. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बिलाल शेख मात्र कमबॅक करतोय आपल्या गोलंदाजी मार्फत. समोरील फलंदाजाला जखडून ठेवणाऱ्या चेंडूंचा मारा पाहायला मिळतोय. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय, त्यामध्ये 4 चेंडू निर्धाव टाकले ते बिलाल शेख. बिलाल शेख या संघामध्ये काय समावेश झाला याचं प्रत्युत्तर पाहायला मिळतंय पहिल्या प्रारंभीच्या बाबा मॅजिक या सुपर ओव्हरमध्ये. अप्रतिम गोलंदाजी बिलाल शेख या गोलंदाजाकडनं. अतिशय देखणा फटका मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय, निची चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी. अतिशय देखणा फटका बबल नाईकाच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. प्रारंभीच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा जमवतोय दोन्ही सलामीवर. आता निश्चितच 80 धावांचा पाठलाग करत असताना अजूनही 75 धावा विजयासाठी आवश्यक. आता चेंडू मात्र 24 चेंडू 75 धावा हे विजयाचं समीकरण सोडवण्यासाठी मैदानाच्या दिशेनं दोन्ही फलंदाज रंजन केनी आणि बबल नाईक यांच्या दोन्ही फलंदाज मोठे फटके खेळण्याची क्षमता मात्र आहे. परंतु पाहायचं आहे जे काही ह्या सामन्यात साध्य करायचं आहे त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न अपुरे पडले तर निश्चितच आपल्याला या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. परंतु पाहायचं आहे या मैदानात कोणत्याही प्रकारे हार मानणार नाही. या मनोइरादाने दोन्ही फलंदाज कोणत्या प्रकारे फलंदाजी करतात हे पाहण्याजोगं ठरेल. 24 चेंडू आणि 75 धावा विजयाचं समीकरण सोडवताना स्ट्राईक एंडवरती आता रंजन केनी, नॉन स्ट्राईक एंडवरती बबल नाईक, परंतु गोलंदाजी मार्कवर येतोय गिरीश कोचरेकर. ऐंशी धावांचं ध्येय गाठण्यासाठी निश्चितच ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक ते इतिहास वाचतात. निश्चितच या मैदानात इतिहास घडवायचा असेल तर तुम्हाला प्रयत्न हे करावेच लागतील. अतिशय सुंदर फटका मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. एकेरी धाव सहजरित्या पूर्ण करतात, त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. चेंडूची परती होते तोपर्यंत 1 धाव रंजन केनी यांच्या खात्यामध्ये जमा होते. एकेरी दुहेरी धावा घेत 80 धावांचा पाठलाग या मैदानात अशक्य वाटतोय, परंतु गिरीश कोचरेकर नावाचा गोलंदाज अतिशय सुंदर गोलंदाजीचा मारा त्याच्याकडनं पाहायला मिळतो या मैदानामध्ये. आता मात्र बॅटची काढायला लागते. या ठिकाणी यष्टीरक्षक चेंडू विसावला जातोय. एकेरी निर्धाव चेंडूची सांगता केली जाते या मैदानामध्ये. गिरीश कोचरेकर नावाचा गोलंदाज अतिशय सुरेख गोलंदाजी हाताळतो या मैदानामध्ये. स्ट्राईक एंडवरती फलंदाजीसाठी सज्ज होतोय बबल नाईक. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज मात्र एका चौकाराच्या साह्यानं नाबाद फलंदाजी करतोय. मोठे फटके खेळण्याची क्षमता या फलंदाजाजवळ, परंतु गिरीश कोचरेकर नावाचा गोलंदाज अतिशय सुरेख चांगल्या लाईन आणि लेननं गोलंदाजी करतोय. समोरील फलंदाजाला फटके मारण्यापासून वंचित करून ठेवतोय. सुंदर गोलंदाजी या मैदानामध्ये पाहायला मिळते. सलामीवर गोलंदाज बिलाल शेख या गोलंदाजाने फक्त 5 धावा खर्ची घातल्यात, परंतु त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत या ठिकाणी गोलंदाजीचे सूत्र सांभाळतोय तो गिरीश कोचरेकर. आतापर्यंत 2 धावा खर्ची घालतोय 3 चेंडूमध्ये आणि 1 चेंडू निर्धाव त्याच्या गोलंदाजीमधून. अतिशय देखणा फटका बराच काळ हवेत असणारा बिलाल शेख चेंडू खाली येतोय. सुंदर क्षेत्ररक्षणा नजराणा आणि पहिल्या विकेटची पतंग पाहायला मिळते. ती उजव्या शैलीचा फलंदाज रंजन केनी याच्या स्वरूपात जी भागीदारी चालली होती सलामीवीरांची, परंतु रंजन केनी सारख्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवल्यानंतर आता पाहायचं आहे 1 डाऊनच्या रूपानं मैदानात कोणता फलंदाज येतोय.
बिट्टू परब नावाचा फलंदाज मैदानाच्या दिशेनं पाहुले टाकताना दिसतो. एका बाजूला बबल नाईक. आता मात्र बिट्टू परब आणि बबल नाईक यांना मोठे फटके खेळावे लागतील. 80 धावांचा पाठलाग करणं म्हणजेच चेंडू 30 होते आणि 80 धावा विजयासाठी आवश्यक होती. म्हणजे 50 धावा चेंडूपेक्षा जास्त हे विजयाचं समीकरण पार करण्यासाठी रंजन केनी आणि बबल नाईक यांची सलामीची जोडी मैदानात आली. परंतु रंजन केनी काहीसा स्वस्तात बाद झाल्यानंतर बिट्टू परब नावाचा डावखुरा शैलीचा फलंदाज पाहायला मिळतोय. त्याच्यासमोर गिरीश कोचरेकर गोलंदाजी मार्कवर. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण सजवलंय, परंतु अतिशय सुंदर चेंडूचा मारा. ऑफस्टिकवरचा चेंडू थेट यष्टीरक्षक हातामध्ये चेंडू विसावला जातोय, परंतु उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू पंच दीपक धुरी यांना दोन्ही हात भुई समांतर करण्यास भाग पाडणारा चेंडू पाहायला मिळाला. एक अवांतर धाव पहिली वहिली या सामन्यादरम्यान पाहायला मिळते ती गिरीश कोचरेकरच्या गोलंदाजीकडनं. आता मात्र सुरेख चेंडू आणि निश्चितच या ठिकाणी झेलचीच्या स्वरूपात बाद होतोय. गिरीश कोचरेकर याने आपल्या संघाला दुसरी सफलता प्राप्त करून दिली. उल्लेखनीय गोलंदाजी पाहायला मिळते या मैदानामध्ये गिरीश कोचरेकर या गोलंदाजाची. निश्चितच आतापर्यंत या षटकामधील 5 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. म्हणजे 2 षटकांमध्ये अजूनही 1 चेंडूचा खेळ शिल्लक. 80 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवातीच्या फलंदाजांकडून काहीशी हाराकिरी पाहायला मिळते. या मैदानात मात्र कडवी धुंद देताना दिसतोय तो संजू परब मित्रमंडळ बांधा. रंजन केनी आणि बिट्टू परब हे 2 फलंदाज बाद झाल्यानंतर सुजित सावळ नावाचा फलंदाज पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गिरीश कोचरेकर. आता मात्र अतिशय सुंदर चेंडू, यॉर्कर लेंथवरचा चेंडू आणि गडी मात्र या ठिकाणी बाद होतोय. त्रिफळाचीत होतो या ठिकाणी आणि या मैदानात हॅट्रिक एकदा 6वा गोलंदाज ठरतोय गिरीश कोचरेकर. अतिशय सुंदर या ठिकाणी हॅट्रिकचं सादरीकरण पाहायला मिळतोय. पहिला हॅट्रिक करणारा गोलंदाज आहे जिमी नाटेकर, ऐश्वर्या सूर्य दुसरा, मयूर वाघमारे, तुषार धामापूरकर, गणेश देठे आणि गिरीश कोचरेकर हा 6वा गोलंदाज. म्हणजे ही स्पर्धा अतिशय सुंदररित्या गोलंदाजांनी रंगवली. परंतु ज्या ज्या गोलंदाजांनी हे हॅट्रिक संपन्न केले ते सर्व गोलंदाज या स्पर्धेतून बाहेर. फक्त मयूर वाघमारे एक गोलंदाज सोडला तर बाकी सर्व गोलंदाज या स्पर्धेतून बाहेर जावं लागलंय. परंतु आता पाहायचं आहे गिरीश कोचरेकर नावाच्या गोलंदाजाने देखील हॅट्रिक संपन्न केलं या मैदानामध्ये. रंजन केनी, बिट्टू परब आणि सुजित सावळ अशा 3 फलंदाजांना तंबूचा रास्ता दाखवण्यात यश संपादन होतंय. नौका फलंदाज मैदानाच्या दिशेनं अभिपय नावाचा गोलंदाज या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. प्रारंभीच्या 3 फलंदाजांनी स्वस्तात बाद झाल्यानंतर त्यांची जबाबदारी घेऊन एका बाजूला बाबल नाईक अजूनही फलंदाजीसाठी सज्ज होतोय. निश्चितच हरला तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे की हा खेळ सर्वाधिक कठीण होता. निश्चितच अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न करावेच लागतील ते संजू परब मित्रमंडळ बांधा या संघाला. राजाराम वॉरियर्स संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजी करत असताना 79 धावांचा डोंगर या मैदानामध्ये उभारला आणि तो डोंगर पार करत असताना आतापर्यंत 3 गडी बाद झाले ते संजू परब मित्रमंडळ बांधा या संघाचे. अतिशय भेदक गोलंदाजी बिलाल शेख गिरीश कोचरेकर याची आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजीची सूत्र हाताळतोय तो अनिकेत सनप नावाचा. आतापर्यंत 10 चेंडू निर्धाव जात आहे. आता मात्र ऑफ कटर पद्धतीचा चेंडू तेवढाच सन्मानाने खेळून काढतोय, परंतु त्या ठिकाणी झेलचीच्या स्वरूपात फलंदाज बबल नाईक याच्या खेळीला देखील पूर्णविराम मिळतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. प्रारंभीचे 4ही फलंदाज तंबूच्या दिशेने येतात. संघ मालक यात काहीसा नाराज. निश्चितच संजू परब मित्रमंडळाच्या वतीनं ज्या फलंदाजांवरती विश्वास होता त्या विश्वास मात्र या ठिकाणी काहीसा कमी पडतोय फलंदाजांचा.
प्रथमेश निगरे फलंदाजीसाठी सज्ज होतोय. उजव्या शैलीचा अभिपय नावाचा फलंदाज स्ट्राईक हँडवरती सज्ज होतोय. आता मात्र एक लॉंग ऑफच्या दिशेला एक हलकास ड्राईव्ह करतोय, एकेरी धाव प्राप्त करतोय. महालक्ष्मी देवबाग विरुद्ध मुंबई 09 डोंगरी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्वरित या नाणेफेक करून घ्यायची आहे पुढील सामन्याची. पहिला या आजच्या तिसऱ्या दिवसातील पहिला क्वार्टर फायनलचा सामना महालक्ष्मी देवबाग विरुद्ध मुंबई 09 डोंगरी. गोलंदाजी मार्कवर अनिकेत सानप. अतिशय सुंदर चेंडूचा मारा पाहायला मिळतो अनिकेतच्या बॅटमधून. आतापर्यंत फक्त एक धाव खर्ची घालतो, एक महत्त्वपूर्ण गडी बाद करून आपल्या सांघिक कामगिरीमध्ये यशाचा वाटा उचलतोय अनिकेत सानप. आता मात्र स्ट्राईक एंडवरती समोर फलंदाज प्रथमेश निगरे. आता मात्र बॅटची कडा घेऊन शॉर्ट थर्मॅनच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय त्या ठिकाणी. एकेरी धाव्यावरती समाधान मानतायत. धावसंख्या पोहोचते ती 10 या धावसंख्येवरती. 3 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या 10 या धावसंख्येवरती 80 धावांचा पाठलाग करत असताना काहीसा सामना मात्र आता राजाराम वॉरियर्स संघाच्या बाजूनं झुकलेला दिसतोय. सामन्याची औपचारिकता मला वाटतं पूर्ण करावी लागेल, परंतु अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. अजूनही सामना संजू परब मित्रमंडळ बांदा या संघाच्या बाजूने झुकू शकतो, परंतु आक्रमकता दर्शवावी लागेल. मोठे फटके निघावे लागतील बॅटमधून. 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही आता मात्र ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. झेलखाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय. पाहायचंय अप्रतिम प्रयत्न या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचे पाहायला मिळत आहेत, परंतु 2 धावांमध्ये रूपांतर होत आहे. या इनिंगची सांगता करणारे 11 चेंडू शिल्लक. पाहायचं या 11 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत बदल मारतोय. 80 धावांचा पाठलाग करत असताना संजू परब मित्रमंडळ बांदा संघ. गोलंदाजी मार्कवर भूषण गोळे. अतिशय देखणा फटका पाहायला मिळतोय. देखणी गोलंदाजी पाहायला मिळते. या ठिकाणी थेट यष्टीरक्षक हातामध्ये चेंडू विसावला जातोय. निर्धाव चेंडू वारंवार या आतापर्यंत 13 चेंडू निर्धाव. या 3 षटक आणि 2 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 20 चेंडू पूर्ण होत आहेत. त्या 20 चेंडूमध्ये 13 चेंडू निर्धाव टाकतोय क्षेत्ररक्षण करणारा राजाराम वॉरियर्स संघाचे गोलंदाज. अप्रतिम चेंडू. आणखी एक निर्धाव चेंडूचा भर या ठिकाणी पाहायला मिळतोय. समोरील फलंदाजाजवळ कोणत्याही प्रकारचं उत्तर नव्हतं या चेंडूवरती. वारंवार चांगल्या लाईननं समोरील फलंदाजाला जखडून ठेवणाऱ्या गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. यानंतर होणारा सामना महालक्ष्मी देवबाग वर्सेस मुंबई 09 डोंगरी या 2 संघादरम्यान होणार आहे. अतिशय सुंदर हा सामना रंगणार आहे, कारण दोन्ही संघांमध्ये बलाढ्य असे टेनिस क्रिकेटमधील अधिराज्य गाजवलेले खेळाडू या ठिकाणी आपलं क्रिकेट कौशल्य पणाला लावणार आहेत. गोलंदाजी मार्कवर येतोय भूषण गोळे. आता मात्र ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर फटका. निश्चितच चेंडू सीमारेषेजवळ जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण करतोय. धावसंख्या पोहोचते ती 14 या धावसंख्येवरती. 80 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपतोय या षटकामधील. म्हणजे 4थ्या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी. आता मात्र एकेरी धाव या ठिकाणी पाहायला मिळते. कुंभारमाठच्या सौंदर्यामध्ये देखणं असं एक प्रोजेक्ट ज्याने तयार केलंय ते साना होम्सचे महेंद्र ढोलम. महालक्ष्मी देवबाग आणि मुंबई 09 डोंगरी या 2 संघांमध्ये फर्स्ट क्वार्टर फायनलचा सामना होतोय. त्याची नाणेफेक करतायत. विनंती करतो ढोलम साहेब. अभिनंदन. काय घेत आहे? फिल्डिंग करू.
दोन्ही संघांना शुभेच्छा. फिल्डिंग या इनिंगची सांगता करणारा षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज. आता मात्र अतिशय सुरेख चेंडू, निर्धाव जातोय चेंडू. आतापर्यंत ज्या गोलंदाजानं बिलाल शेख या गोलंदाजानं फक्त 5 धावा खर्च घातल्यात. गिरीश कोचरेकर या गोलंदाजानं फक्त आपल्या गोलंदाजानं 3 धावा खर्च घातल्यात. अनिकेत सानप या गोलंदाजानं फक्त 2 धावा खर्च घातल्यात. आणि भूषण गोळे या गोलंदाजानं 5 धावा. काय नजराणा असेल ह्या गोलंदाजीमधून. अतिशय सुरेख भेदक गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर येतोय तो रवी बुंबाक. रवीजवळ तेवढी क्षमता या मैदानात. आतापर्यंत 17 चेंडू निर्धाव या 80 धावांचा पाठलाग करत असताना अतिशय सुरेख या ठिकाणी गोलंदाजी. समोरील फलंदाज यामध्ये लडखडताना दिसतोय. सामन्याची औपचारिकता पूर्ण करतायत. यानंतर होणारा सामना महालक्ष्मी देवबाग संघ वर्सेस मुंबई 09 डोंगरी संघ. दोन्ही संघादरम्यान सामना रंगणार आहे. बाईसच्या स्वरूपात या ठिकाणी धाव पाहायला मिळते. अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी रवी बुंबाक याचा. पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू, परंतु डाव्या एसटीच्या बराच बाहेर जातोय. दोन्ही हात वही समांतर करून उमेश सर या ठिकाणी स्वैर चेंडू प्राप्त करतात. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत उमेश मांजरेकर सर, दीपक धुरी सर, मंगेश धुरी सर, एमरोज अल्मेडा सर. अतिशय सुंदर पंचांची जोडी आणि अतिशय सुंदर परीक्षण या सामन्यांवरती. त्याचप्रमाणे या स्पर्धेचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी समालोचकांची देखील मांदियाळी श्याम वाकर सर, प्रदीप देवलकर सर, आमचे वरिष्ठ समालोचक राजाजी सामंत सर, त्याचप्रमाणे प्रदीप देवलकर सर, अमोल जमदाडे सर, रोहन कदम सर आणि मी स्वतः नाना नाईक, आपल्या सर्वांचं आणि अतिशय सुंदर निवेदन ते म्हणजे आमचे अजय शिंदे सर. या सगळ्यांच्या गोड मंजूर आवाजानं ही नटलेली ही स्पर्धा आणि हा सामना राजाराम वॉरियर्स संघ एकतर्फी विजयी होतोय. मॅन ऑफ द मॅच संजू परब मित्रमंडळ बांदा यांनी